अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी भरती लवकरच जाहीर होणार आहे. अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन्ही डिपार्टमेंटमधून भरती होणार आहे. तर त्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे यादी तुम्हाला लागणार आहे ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर लवकरात लवकर तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घ्या, नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. चला तर मग ती लिस्ट बघूया. तर बघा, तुम्हाला MSCITचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड हे असेल तरी तुम्हाला ते लागणार आहे. तसेच जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला गॅजेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तसेच तुम्हाला डोमेसाईल प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे. तुमचं 10वी-12वी जे पास आहे तुम्ही त्याचं देखील तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. तर बघा, अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी आपण ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे. तर 9284 585703 या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता. तसेच जर काही परीक्षेबद्दल जर माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा, पदवी झालेली आहे तुमची, कोणत्याही डिग्री जरी झाली असेल तर त्याचे देखील तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंतचे डॉक्युमेंट लागणार आहेत. जर तुम्ही स्पोर्ट्समधून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट देखील लागणार आहे. आणि जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अंतर्गतमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला 10 वर्ष कंप्लीट झालेल्याचं देखील तुम्हाला तिथे सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच जर तुम्ही अपंग असाल किंवा अपंग याच्यातून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तुमच्या अपंगत्वाचं देखील तुम्हाला तिथे सर्टिफिकेट लागणार आहे. अशी ही जी संपूर्ण लिस्ट आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुमच्याकडे हे काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्यावीत. तर हा व्हिडिओ जो आहे, जे स्टडी करतात त्यांना जास्तीत जणांना तुम्ही शेअर करा. थँक्यू.